गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी अनुराधा माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचं खूप असं स्वागत करते. ही आहे सकाळ, ती पण गुढीपाडव्याची सकाळ आणि खूप खूप भारी वाटते. आज खूप सुंदर अशी सकाळ झालेली आहे. मला रोजच भारी वाटतं ह्या सूर्योदय बघितल्यानंतर. पक्ष्यांचा आवाज तर तुम्हाला येतच असेल. 6:45ला सोनलचा स्वयंपाक झाल्यात जमा आहे. पाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. कसा पापड फुटतोय, तूच केलेत ना सोनल. हे बघा, पुरण झालंय, भजीचं झालंय. हा सोनलनी बनवलेला पापड आहे. हा ह्याच्यात पापड ठेवणार आहेस का? एवढं सगळं तळणार आहेस? आमटी सोबत खायला. कशा सोबत? आमटी. हा हा. जवळजवळ सगळा स्वयंपाक होत आलाय. 6:45 वाजता सगळं आवरले. मी आत्ता उठले. आमचं राधूला झोपलंय आणखीन. सकाळ सकाळचा असा काहीतरी सीन आहे मस्तपैकी पाडव्या दिवशीचा. 7च्या नंतर आहे ना सोनल गुढी? हा, आता 7 वाजले की कवर थांबायचं. 6:45. तेच ना, मग 6:45 होऊन गेले की. 7 वाजले. सकाळचे 8 वाजले. सोनलनी गुढी काढली आहे. मस्तपैकी पूजा पण झाली, देवपूजा पण झाली आहे. बघू आता काय करते किचनमध्ये. अरे बापरे, हे तर किती तळलंय सोनल. पातीला भरलंय, केवढं मोठं पातीलच भरलंय. एवढं सगळं खाणार आहेत आता. आणि हे तरी बास केले तळायचं. आमटी झाली आहे, सगळं झालंय. इथं नैवेद्य करून घेते. सकाळी लवकर चालू आहे. किती वाजले? 8, 8:15 वाजले. 8:15 वाजता नैवेद्य चालू आहेत. भजी बाकी आहे. भजी केलेत ना? केलेच नाही. हे ताजी ताजी करायला ठेवले का? नैवेद्यापुरतं करून घेते. वाव, नैवेद्य कसा मस्त फुगलाय. पलटी कर. करपलं पण या साईडने थोडं. तू यूज तर ते करपलं. चहा कर बाय आता पटकीनं. आताच नाही, थांबणी होत दाखवते देवीला. मला पिवडतोय. काय सुद्धा नाही आता सगळं झाल्याशिवाय. असं असतंय. नैवेद्य करून घेतले देवाला, गुढीला. वाव, छान. जे बाप्पा करून जाऊ आपण. हिला गुढी बसवायची पटकन. महाराजांना पण हार घालून झालाय. देवपूजा झाली आहे. मस्तपैकी देवपूजा झाली आहे. आम्हाला देवघर आणायचंय लवकरच. हा, स्वयंपाक नाही, नैवेद्य आहे. तुळशीचा नैवेद्य झालाय. आले आले. नैवेद्य, गुड नैवेद्य भरायला चालू आहे. झालं, फक्त आमटी टाकायची. आपण काय 10 वाजता कुठे उभं करायचं? आमटी टाकायला किती वर्ष लागायला? थांब, आमटी टाकून. बस बस, इतकं असतं का? ते परत सांडत का? जा. दाव नाही तर राहायचं. चला आले. गुढीची तयारी. फुलं, हार, लिंबाची पानं, कलश, नैवेद्य सोबतच आहे सगळं. हा, फुगीर साडी तिची, त्याच्यामुळे ती तसं दिसतंय. इथं गुढीला साडी बसवायला चालू आहे. तुम्ही पण आणलंय का कलशाला? हे वरती नाही आणलं ना? वरच खाली टाकले. वरचीच आहे ती. छान देवपूजा झाली यांची. बाप्पा स्वामी. उद्या स्वामींचा प्रकट दिन आहे, तरी प्रकट दिनाच्या ॲडव्हान्समध्ये सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि गुढीपाडवा, मराठी नवीन वर्षाच्या पण सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल आभारी आहे.